दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने शाडू मातीच्या कच्च्या गणेश मूर्तींना पर्यावरणपूरक रंग देणे स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ भीमतडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी भीमतडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, सहसचिव बबन सरनो, चेअरमन विक्रम कटारिया, सदस्य भूपेंद्र शहा, प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे हे गेल्या 15 वर्षापासून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा तसेच शाडू माती गणेश मूर्ती रंगवणे स्पर्धा घेत आहेत। विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव व जनजागृती निर्माण होऊन विद्यार्थ्यांची बालमने पर्यावरण संवेदनशील व्हावीत या उद्देशाने ही कार्यशाळा व स्पर्धा आयोजित केली जाते। शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय दौंड आदी प्रशालेतील 51 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। या तयार झालेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती भीमतडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका रंजना मस्के, उच्च माध्यमिक विभागातील सेवा ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब थोरात, पर्यवेक्षक नवनाथ कदम, उपशिक्षक रामदास होले आदींच्या शुभ हस्ते प्रशालेतील 21 बाल गणेश मंडळांना मोफत वितरित केले असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बाल गणेश मंडळामध्ये स्वर्गीय की गो कटारिया उर्फ बाबूशेठ बोरीकर यांच्या स्मरणार्थ पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2023 ही घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय हरित सेना पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली आहे। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी अथर्व चव्हाण, कुशाल बोरा, विराज पवार, ओम दळवी, नीरज रेड्डी, प्रसाद बंडा, वैभव जगताप, स्वप्नील राऊत, प्रेम मरघर यांनी सहकार्य केले। शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार नितीन अष्टेकर यांनी या स्पर्धेचं परीक्षण केले। या स्पर्धेतील निकाल असा: 11 सर्वोत्कृष्ट गणेश मूर्ती, स्वप्नील बनसोडे, ओम यादव, श्रेया नांदिरे, समीक्षा वैद्य, शारदा रेड्डी, वीर अहिर, सुप्रिया दसानकर, ज्ञानेश्वरी औटे, भावना गोलांडे, धनश्री अहिर, सृष्टी वाघमारे तसेच इयत्ता 4वी व 5वी मधील विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गोळ्यापासून बालगणेश बनवण्याची कार्यशाळा राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने घेण्यात आली होती। यात एकूण 4थीच्या 27 विद्यार्थ्यांनी तर 5वीच्या 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शाडू मातीच्या गोळ्यापासून एकूण 71 लहान बाल गणेश मूर्ती बनवल्या। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।